हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप बरेच असाल। श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांती, समृद्धी आणि आनंदाचा जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि चला मी माझा आता व्हिडिओची सुरुवात करत आहे। तर माझं घर पूर्ण आवरून झालेलं आहे। चला आता मस्त कामापासून मी सुरुवात केलेली आहे आणि छान अस्ताव्यस्त घर होतं तर पूर्ण आवरून घेतलं आणि सोफा वगैरे पूर्ण साफ करून झाडू वगैरे मारून घेतला आणि छान अशी मस्त आता पोछा लावून घेते आणि पोछा लावून घेते। आणि पहिले सुरुवात म्हणजे आपलं घर क्लीन करण्यापासून होते आपली गृहिणीची। तर चला म्हटलं मस्तपैकी जसं आता तुम्ही तसेच कामं करत असाल असेच मी पण कामं करते। तर चला म्हटलं आता पोछा वगैरे लावून घेते। छान मस्त घर क्लीन झालं की कसं आपल्यालाही खूप छान वाटते आणि प्रत्येक कामात आनंद कामाचा आनंद जर घेतला ना तर आपल्याला आनंदच होतो। आणि हां, तुम्ही माझ्या कामाने बोर तर नाही होत माझ्या व्हिडिओमध्ये काय तेच पाहता म्हणून। तर मला कमेंट करा आणि तुमच्या चांगल्या कमेंटी येतात। मी जसे व्हिडिओ टाकते ना त्याच्यावर तुमच्या चांगल्या कमेंट येतात, त्याच्यामुळे मला पुन्हा म्हणजे मोटिवेशनल होऊन मी पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ चांगले बनवत असते। तर चला पोछा वगैरे छान मस्तपैकी पूर्ण मारून घेतलेला आहे मी। पूर्ण घर पुसून काढलेलं होतं मी आज, तर पूर्ण पोछा होऊन गेलेला आणि आता घासते भांडे। आणि हे आंघोळीच्या आधीचे हे कामं तर मेनच असते, कारण यालाच भांडे घासायला वगैरे जास्तच वेळ लागतात, कारण भांडे वगैरे जास्तच असते माझे सकाळचे त्याच्यामुळे। तर चला म्हटलं करून घ्या। आणि हां, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक आणि छान अशी मस्त कमेंट करायला विसरू नका। तर कारण तुमच्याचमुळे मला चांगले व्हिडिओ बनवायला आणखी आनंद येईल पुन्हा। तर छान भांडे वगैरे घासून घेतलेले आहे मी आणि भांडे घासल्यानंतर मग आता मला करायची होती आंघोळ। आणि चला म्हटलं आता क्लिनिंग वगैरे तर माझी सुरू होईल पुन्हा, कारण की 1 महिना वगैरे जास्त होऊन गेलेला आहे मी क्लिनिंग वगैरे काढली होती घराची। तर चला आता मला थोडं म्हणजे हे वाटत होतं, म्हणजे पसारा जर दिसला ना आपल्याला तर खूप टेन्शन येऊन जाते। आणि मेन म्हणजे आपल्या गॅस ओट्यावरचं कसं आपण घरातला पसारा तर आवरून घेतो, पण गॅस ओट्यावर जर जास्त पसारा असला ना तर खूप टेन्शनसारखं वाटते। गॅस ओटा जर क्लीन असला तर खूप छान होते। तर चला आता पूर्ण कपडे वगैरे घासून टॉवेल गरम पाण्यामध्ये टाकलेले होते मी, तर मशीनमध्ये टाकून दिले छान आणि आंघोळ वगैरे होऊन गेली माझी। आंघोळ वगैरे झाली आणि आता करते मस्तपैकी पूजा आणि कामं झाले पूर्ण क्लीन आणि पूजा। तर खूप छान आनंद असा उत्साह एक मनामध्ये राहते आणि चांगले कामं केले म्हणजे दिवसभर म्हणजे बिझी राहिलं ना तरी आनंदात दिवस जातो आपला। आणि एखादा दिवस आळशीसारखा निघते तर तो दिवस बोरिंग जातो। पण त्या दिवशी माझं तर असं आहे, त्या दिवशी तर मी उलट जास्त कामं, ज्या दिवशी मला बोर होईल ना त्या दिवशी मी पुन्हा जास्त कामं काढते आणि दिवसभर कामं करत राहते। आणि झालं आरती वगैरे करून घेते आता। पूजा वगैरे तर झालेली आहे, आरती वगैरे करून घेते। आणि झालं पूजेपासून सुरुवात झाल्यानंतर मग कामं जास्त राहतच नाही, कारण कपडे वगैरे तर मी घासून मशीनमध्येच टाकून दिलेले आहे पूर्ण। आणि टॉवेल वगैरे खूप सारे कपडे होते माझे आज, टॉवेल वगैरे तर ते पण टाकलेले होते, त्याच्यामुळे खूप कपडे आहे मशीनमध्ये, तुम्हाला तर दाखवलंच आहे मी। आणि आता झाली माझी पूजा झाली आणि बघू शकता किती छान फुलं वगैरे असले ना पूजेला तर इतकी छान पूजा होते ना, खूपच मस्त। आणि मी विकतच फुलं आणत असते, असे कोणाच्या झाडाचे वगैरे मी तोडत नाही, पैसे खर्च करून विकत आणलेलेच बरे असते। आमच्याकडे आहे फुलांचे झाडं, पण मी कोणाच्या झाडाला कधी फुलांसाठी हात लावत नाही, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, तर ते फुलं देवाला काही पावन राहणार नाही कोणाच्या बोलल्याने, त्याच्यामुळे मी कोणाच्या झाडाला हातच लावत नाही। तर चला आज मस्तपैकी एक स्वीट डिश बनवते आणि खूप इच्छा झाली होती, रोज तेच जेवण खाऊन म्हणजे बोर होतात, तर त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरीच थोडंफार स्पेशल बनवावं, नवरा पण त्याच्यामुळे खुश होईल म्हणून मी छान आणि ठरवलं की पुरी आणि शेवड्यांची खीर बनवायचं। तर त्याच्यामुळे आणि चला मग आता कणिक वगैरे मळून घेतलेली आहे आणि आता छान पुऱ्या लाटून घेते आणि पुऱ्या बनवते आणि
इतक्या छान फुगत होत्या, मस्त तेलामध्ये टम्म फुगत होत्या पुऱ्या। तर आपण खूप तेल गरम होऊ द्यायचं कडक आणि त्याच्यामध्ये पुरी लाटून टाकायची, म्हणजे ते फुगते पण आणि फुगल्यामुळे काय होते ना त्याच्यामध्ये तेल जात नाही जास्त। असं जर आपण कोणतं याच्यामध्ये घेतलं ना तर तेल म्हणजे कमी तेल जर गरम केलं त्याच्यामध्ये जर आपण पुरी टाकली ना तर पुरीमध्ये जास्त तेल जातात त्याच्यामुळे जास्त ऑइली होतात। तर शेवटी तर तेलात तळलेलीच आहे, पण टम्म फुगल्यावर गरम तेलामध्ये टाकल्यावर ते असं म्हणजे हे होत नाही, जास्त तेल पकडत नाही। तर एखाद्या दिवशी असं खाऊ वाटते, असं नेहमी ऑइली नाही खाऊ वाटत। तर चला आता पुऱ्या वगैरे तर करून घेतलेल्या आहे मी आणि मस्त पूर्ण पुऱ्या करून घेते, तोपर्यंत तुम्ही करा मस्त एन्जॉय। आणि मी करते मग शेवड्यांच्या खिरीची तयारी। तर चला म्हटलं, आणि नवऱ्यालाही सरप्राईज वगैरे होऊन जाईन थोडंफार। आणि खास करून जेवण तर त्यांच्याच याच्याने बनते आमच्याकडे, पण आज मी स्पेशल माझ्याच दिमागात आलं की असं बनवावं म्हणून स्पेशल डिश बनवलेली आहे। पण चला खुशीच होईल नवऱ्याला पण। आणि भाजी वगैरे बनवली होती मी, साईडने ठेवलेली होती भाजी, ते काही तुम्हाला दाखवलेली नाही। आणि झाल्या माझ्या पूर्ण पुऱ्या वगैरे बनवून, आणि आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे। मी कढईच म्हणत असते, पण आज माझ्या तोंडामध्ये पातेलं शब्द येऊन गेलेला, आणि कारण कोणत्या भागात प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं नाव असते। तर आता मी तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यात, आणि तुपात टाकलेल्या आहे शेवड्या, आणि ह्या घरगुती शेवड्या आहे, विकतच्या नाही आहे, घरी ज्या गव्हाच्या बनलेल्या त्याच शेवड्या आहे। आणि या शेवड्याने खीर खूप छान होतात, आणि अशा जाडसरच शेवड्या पाहिजे खिरीसाठी, खूप सुंदर खीर लागतात त्याची। आणि छान खमंग अशा तुपामध्ये बघू शकता भाजून घेतलेले आहे, आणि साईडनी तेल सुटेपर्यंत, तर साईडनी बघू शकता तूप आलेलं आहे पूर्ण। तर त्याच्यामध्ये आणि थोडं दूध टाकून मग नंतर शिजवून घेतल्या मी साखर आणि दूध टाकून, आणि नंतर एक्स्ट्रावाला दूध टाकते, आणि आपल्यानुसार आवडीनुसार जेवढी पाहिजे तेवढी बनवायची। आणि खीर म्हणजे जास्तही झाली तर काही प्रॉब्लेम नाही, अजून उरलेली असते ते पण छानच लागते, शिळी वगैरे दुसऱ्या दिवशी अशी पण ते चांगलीच वाटते आणि खायसाठी। आणि एखाद्या वेळेस थोडी जास्त केली तर दोन्ही दिवस चालली तर काही हे नाही आहे। तर चला बनवून झालेली आहे खीर पूर्ण, आणि ड्रायफ्रूट वगैरे जास्त नव्हते माझ्याकडे, थोडा फारच काजू वगैरे होता तर तोच घातला मी त्याच्यामध्ये। तर आणि कसं ड्रायफ्रूट वगैरे मी जास्त म्हणजे वापरतही नाही, आला मुलं वगैरे असे आपल्याकडे राहिले तर आपण कसं आणून ठेवतो, नंतर आम्ही काही एवढं म्हणजे खात नाही, आणि आमची काही एवढी एकदम ड्रायफ्रूट वगैरे खाण्याला एक कमाई पण नाही आहे। आणि चला त्याच्यामध्ये छान हे टाकून घेतलेलं मी विलायची वगैरे, आणि बघू शकता थोडंसंच काजू होता तोच त्याच्यामध्ये टाकून घेतला मी, आणि थोडा जरी टाकला तरी पण छानच चव होते, कारण मस्त छानपैकी खमंग भाजून घेतलेल्या। आणि झाली डिश तयार, तुम्ही पण खायला। आणि इथेच करते मी व्हिडिओची एंड। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।